स्वाधार फॉर्म 2024-25साठी अर्ज सुरू झालेला आहे आणि साईट जी आहे ही व्यवस्थितरित्या काम करत आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज कंप्लीट करावे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आपले अर्ज सबमिट करा व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। कारण यासाठी साईट जी आहे ही व्यवस्थितरित्या काम करत नाही। साईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि जर तुम्ही जेवढा वेळ करत असेल तुम्हाला तेवढा प्रॉब्लेम येणार आहे साईटमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये आपण सोप्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ बघणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा। यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल त्यांनी फ्रेश फॉर्म भरायचा आहे म्हणजे न्यूमधून फॉर्म भरायचा आहे आणि जे विद्यार्थी रिन्यूअल असेल त्यांना एक्झिस्टिंगमधून फॉर्म भरायचा आहे। रिन्यूअलचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे। तर यामध्ये आपण जे फ्रेश विद्यार्थी आहे म्हणजे फर्स्ट इयरला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे ते विद्यार्थी फॉर्म कसे भरणार ते बघणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी ही साईट दिलेली आहे। या साईटवर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट रजिस्टर करायचं आहे आणि अकाउंट रजिस्टर करताना तुम्हाला जे यूजर आय डी आणि जो पासवर्ड तुम्ही सेट करणार तो पासवर्ड तुम्हाला न चुकता म्हणजे तुम्हाला नोंद करून ठेवायचा आहे। कारण हा आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पूर्ण जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेसमध्ये काम पडणार आहे आणि जर तुम्ही आय डी आणि पासवर्ड विसरले तर तुम्हाला खूप अडचणी येतील फॉर्म फिलअप करताना आणि समोर जे तुम्हाला पेमेंट येणार आहे म्हणजे जेही तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार ते तुम्हाला चेक करता येणार नाही आहे। त्यामुळे आय डी आणि पासवर्ड नोट करून ठेवा आणि तुमचे अकाउंट रजिस्टर करा। तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट रजिस्टर करायचं आहे। अकाउंट रजिस्टर केल्यानंतर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक पेज दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला सेंड ओ टी पी क्लिक करायचा आहे। सेंड ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल। जो नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या नंबरला तुम्हाला ओ टी पी येईल। तो ओ टी पी तुम्हाला इथे इन्सर्ट करून आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे। आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येईल। संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करून घ्यायची आहे की तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे किंवा नाही आहे आणि जर बरोबर असेल तर तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिलं आहे तिथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दोन ऑप्शन येईल। यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, प्लसचं चिन्ह दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झिस्टिंग हे ऑप्शन कोणाला येणार आहे, जे विद्यार्थी रिन्यू करत आहे आणि तिथे न्यूचं ऑप्शन दिलेलं आहे। हे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे ते विद्यार्थी न्यूचं ऑप्शन क्लिक करेल। लक्षात असू द्या, जे विद्यार्थी प्रथम वर्षासाठी असेल ते विद्यार्थी न्यूचं ऑप्शन सिलेक्ट करेल। जे विद्यार्थी सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स इयरला असू शकतात ते विद्यार्थी एक्झिस्टिंग ऑप्शन चूज करणार आहे। त्यानंतर हॉस्टेल ऑप्शन चूज करायचं नाही आहे, त्यामध्ये स्वाधारचं ऑप्शन दिलेलं आहे। कारण आपण फॉर्म स्वाधारचा भरत आहे त्यामुळे तुम्हाला स्वाधारचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर टाईप ऑफ कोर्समध्ये तुमचा कोर्स कोणता आहे हे तुम्हाला पहिले डिसाईड करून घ्यायचं आहे। जर तुमचा कोर्स नॉन प्रोफेशनल असेल तर नॉन प्रोफेशनल सिलेक्ट करा। एकदा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर कोर्स एडिट होत नाही, त्यामुळे पहिले कोर्स कोणता आहे हे सिलेक्ट करा, म्हणजे विचार करा आणि त्यानंतर सिलेक्ट करा। इंजिनिअरिंग, फार्मसी वगैरे असेल तर प्रोफेशनलमध्ये येते, बी ए, बी कॉम, बी एस सी असेल तर तुमचं नॉन प्रोफेशनलमध्ये येते। हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या कारण एडिट ऑप्शन उपलब्ध नाही आहे। त्यानंतर तुम्हाला जेही इन्फॉर्मेशन मागत आहे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे इन्सर्ट करायची आहे आणि सर्वात सोपी फॉर्म आहे। सर्व इन्फॉर्मेशन इन्सर्ट करा। मोबाईल नंबर, तुमची कास्ट, तुमच्या वडिलांचे नाव, तुमच्या आईचे नाव, त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन इन्सर्ट करायची आहे। कास्ट सर्टिफिकेट टाका, त्यानंतर कास्ट नेम, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, त्यानंतर अप्लिकंट नेम जे तुमचं नाव असेल, त्यानंतर कोणी दिलेलं आहे, डी वाय कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर उपलब्ध आहे। त्यानंतर इश्यूइंग डेट कोणत्या तारखेला तुम्हाला मिळाला आहे। अशाच प्रकारे तुम्हाला खाली डोमेसिलची इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे। डोमेसिल नंबर कसा चेक करायचा याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। डॉक्युमेंट नंबर कसा चेक करायचा तो एकदा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाणार। त्यानंतर तिथे डिस्ट्रिक्ट टाका आणि अशी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन येईल, सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अप्लिकंटचा परमनंट ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे। जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाका।
त्यानंतर तुम्हाला अप्लिकंट प्रेझेंट ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे. जर तुम्ही जिथे राहत आहे प्रेझेंटली तिथला ॲड्रेस टाकू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही तिथं चेकबॉक्सला क्लिक करा, ॲटोमॅटिक तुमचा जो वर ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिक खाली येऊन जाणार. आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तिथे तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस टाकू शकता, परंतु तुम्हाला तिथे केअर ऑफमध्ये टाकणं गरजेचं राहणार आहे, कारण तुम्ही भाड्याने राहत आहे म्हणून. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला पॅरेंट्सचा ॲड्रेस विचारण्यात येत आहे. जो तुमचा परमनंट ॲड्रेस होता तोच तुमचा पॅरेंट्सचा ॲड्रेस राहणार आहे, कारण तुम्ही ज्या गावाला राहत होते तोच ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावं लागेल, कारण ते तुमचे पॅरेंट्स अदरवाईज तुमचे गार्डियन असणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा सेम आहे, करस्पॉन्ड ॲड्रेस जर तुमचा लोकल ॲड्रेसमध्ये सेम असेल तर तुम्ही चेकबॉक्सला क्लिक करा आणि तिथे सुद्धा तुमचा सेम ॲड्रेस ॲटोमॅटिक कॉपी पेस्ट होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे की तुम्ही ज्याही कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे करंट वर्षाला म्हणजे प्रथम वर्षाला, तिथली संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे, जसे की डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर तुमचा कोर्स कोणता आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, अशा प्रकारे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर स्ट्रीम, तुमची जेही स्ट्रीम असेल, कॉलेजचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर कॉलेजचे नेम, त्यानंतर कोणते तुमचे कॉलेज आहे ते, त्यानंतर तुमची ॲडमिशन कशी झालेली आहे, स्पॉट ॲडमिशन आहे की अप्राऊंड ॲडमिशन आहे ते सुद्धा टाकावं लागेल. ॲडमिशन इयरमध्ये तुमचं फर्स्ट इयर असल्यामुळे 2024 येईल. आणि त्यानंतर इयर ऑफ स्टडी तुमचं फर्स्ट इयर असेल, कारण आपण जो फर्स्ट इयरचा फॉर्म आहे तो फिल करत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट इयर पर्स्युइंग करायची आहे. त्यानंतर ॲडमिशन डेटमध्ये तुम्हाला जेही तुमच्या रिसिप्टवर किंवा कॅप अलॉटमेंटवर म्हणजे ही तुम्हाला कॉलेजने प्रोव्हाइड केलेली असेल ती तुम्हाला ॲडमिशन डेट टाकायची आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक जो कोर्स आहे तुमचा तो तिथे तुम्हाला दिसून पडेल. त्यानंतर गॅप इयरमध्ये 0 येईल आणि मोडमध्ये तुमचं रेग्युलर. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा आणि सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इन्सर्ट करायची आहे पास्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे पास्टमध्ये तुम्ही जेही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे ते तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. जसं की तुम्ही 10वी कंप्लीट केलेली असेल, 12वी केलेली असेल आणि तुम्ही जर डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायची आहे. इथे जे इन्फॉर्मेशन विचारत येत आहे ते तुम्हाला टाकायचे आहे. 10वी, 12वी आणि डिग्री संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲड करावी लागेल आणि ते तुम्हाला इथे सेव्ह करावी लागेल आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची स्टेप बाय स्टेप तिथे सेव्ह होणार. बघू शकता इथे तुम्ही की 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन अशा प्रकारे तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह झाली पाहिजे. ॲडमिशन इयरसुद्धा कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतली होती ती ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर हे व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित नसेल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आहे. त्यामुळे यामध्ये जे व्यवस्थितरित्या सबमिट केलेलं आहे, 10वी कधी गेली होती, 12वी आणि डिग्री, यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितरित्या देणं गरजेचं राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. या 4 क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला रीड करायचे आहे आणि त्यामध्ये येस किंवा नोचं ॲन्सर द्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही रीड करा. जे तुम्हाला ॲन्सर द्यायचं तुम्ही ॲन्सर देऊ शकता. हँडिकॅप असेल हँडिकॅप देऊ शकता. एकापेक्षा जास्त स्कॉलरशिप घेत असाल तर येस करू शकता, अदरवाईज तुम्ही नो करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे तुमच्या लेवलला ॲन्सर द्यायचे आहे. ॲन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आणि त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स मागण्यात आलेले आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एकदा रीड करायचे आहे. जसे की कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट, प्रेझेंटी सर्टिफिकेट. तुमच्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म आहे, हे तुम्हाला टाकायची गरज नाही आहे. यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्मचे आणि कास्ट सर्टिफिकेटचे सॅम्पल तुम्हाला चेक करू शकता. हे तुम्हाला चेक करणं गरजेचं राहणार आहे, कारण तुम्ही टाकलेली जे डॉक्युमेंट्स आहे बरोबर आहे किंवा नाही आहे हे तुम्ही चेक करून घ्या. कारण चुकीचे डॉक्युमेंट टाकल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. संपूर्ण डॉक्युमेंट्स टाकल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सेव्ह अँड रिव्ह्यू करू शकता. यामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन हे तुम्हाला चेक करणं आहे आणि तुमची इन्फॉर्मेशन 1 नाही 2 नाही 3 वेळा चेक करा. कारण कसं आहे, जर तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला तर तुमचा फॉर्म एडिट होणार नाही आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या चेक करा. डॉक्युमेंट्स टाकलेले डॉक्युमेंट्ससुद्धा चेक करा आणि जर सर्व इन्फॉर्मेशन जर तुमची बरोबर असेल तर तुम्ही फायनल सबमिट करू शकता. तुम्ही जर फायनल फॉर्म सबमिट केला त्यानंतर तुम्ही डॅशबोर्डला आल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म नंबर, तुमचे नाव आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे. त्या व्ह्यूच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या फॉर्मचे प्रिंट काढू शकता. तिथे प्रिंटचं डायरेक्ट ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल. तर या प्रकारे तुम्ही फर्स्ट इयरला जर असाल तर तुम्ही या प्रकारे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर 30 तारीख ही लास्ट डेट आहे, परंतु लास्ट डेटची वाट बघू नका. लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करा व आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा आणि ऑफिस जेही तुम्हाला इन्स्ट्रक्शन जेही तुम्हाला सांगत असेल त्यानुसार तुम्हाला चालावं लागेल. कारण हा व्हिडिओ एका डिस्ट्रिक्ट लेवलला
विचारल्यानंतर भरण्यात येऊन राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिसला एकदा विचारून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे फॉर्म, तुमचे डॉक्युमेंट्स ज्याही तुमच्या ऑफिसला जेही पाहिजे असेल तशा प्रकारे तुम्ही त्यांना डॉक्युमेंट्स आणि फॉर्म आणि त्यानंतर डॉक्युमेंट अटॅच करून तुम्ही त्यांना फॉर्म सबमिट करू शकता. तर स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट असेल आणि बाकीसुद्धा ज्याही अपडेट आहे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्या अपडेट तुम्ही बघू शकता आणि ज्याही नवीन अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.